नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वांना माहिती आहे की आता कशाचं ग्राउंड चालू आहे, तर टी आर्मीचं भरतीचं ग्राउंड चालू आहे. आता हे टी आर्मी नक्की काय आहे आणि याचं ग्राउंड कुठं चालू आहे, कुठं कुठं चालू आहे आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्याचं ग्राउंड कुठल्या कुठल्या ठिकाणी आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता सोलापूर जिल्हा आपला. तर या सोलापूर जिल्ह्याचं ग्राउंड, परत पुणे जिल्हा, परत धाराशिव, ह्या आपल्या जवळचे जिल्हा आहेत. ह्या जिल्ह्यांचं ग्राउंड कुठं पडलेला प्रत्येकाला माहित आहे. तर हे ग्राउंड जे आहे ते बेळगावला पडलेलं आहे, कर्नाटकमध्ये. बेळगावी त्याला कर्नाटकमध्ये पडलेला आहे ग्राउंड. आणि आता विषय असा झाला आहे की 16, 15, 16 आणि 17 या तारखेपर्यंत ग्राउंड झालेला आहे. आज 17 तारीख आहे. आज पहाटे देखील ग्राउंड झालेला आहे. आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांना घेतलं जात आहे आणि किती मुलं घेतली जातात, किती टायमिंगमध्ये आपल्याला तिथं जाणं गरजेचं आहे आणि किती टायमिंगमध्ये मुलं घेतलेली तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. जे कोणी आर्मीच्या भरतीच्या ग्राउंडला जाणार असतील 18, 19, 20 या 3 तारखेपर्यंत कोण जाणार असतील तर त्यांनी नक्की बघा व्हिडिओ. कारण की कशा प्रकारे आपल्याला ग्राउंडमध्ये तयारी करावी लागणार आहे, कारण की त्याचं पूर्णपणे वास्तव सांगणार आहे कशा प्रकारे मुलं घेतली जातात. तर आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला बेळगावला जर आपण भरतीला गेलो तर असं 400 मीटरचा एक राऊंड असतो आणि ह्याला आपल्याला टायमिंग काय दिलं आहे तर 5 मिनिट 30 सेकंदाच्या आत येणे. ह्याला भरती तिथं आर्मी भरतीला एवढा फिक्स टाईम आहे आणि एवढ्या टाईममध्ये आला तर तुम्हाला तिथं घेतलं जातं. अशा प्रकारे हा टायमिंग दिलेला आहे 5 मिनिट 30 सेकंद. तर एवढ्या प्रकारे टाईम असताना आपल्याला तिथं किती मिनिटात घेतलं जातं हे तुम्हाला सांगणार आहे. 5 मिनिट 30 सेकंद आणि तिथं किती मिनिटात घेतलं जातं. तर आता विषय असा आहे की 5 मिनिट 30 सेकंद दिलेला आहे आर्मीवाल्यांनी. तर आर्मीवाल्यांनी काय दिलेलं आहे टायमिंग, तर हा 5 मिनिट 30 सेकंद टायमिंग दिलेला आहे. ह्या टाईममध्ये घेतलं पाहिजे. तर आता विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे 400 मीटरचा राऊंड असतो आणि 400 मीटरच्या राऊंडला एका टायमाला किती मुलं सोडली जातात. तर आतापर्यंत 15, 14 ह्या तारखेचं, 16 तारखेचं आणि 17 तारखेचं जे ग्राउंड झालं आहे ह्या ग्राउंडमध्ये एका टायमाला 150 मुलं सोडलेत मित्रांनो. 150 मुलं एका टायमाला सोडलेली आहेत. म्हणजे एका टायमाला रनिंगला इथं बसलेलं आहे. समजा इथं स्टार्टिंग लाईन आणि फिनिशिंग लाईन इथंच आहे. मग एका टायमाला 150 मुलं इथून सोडली जातात आणि 150 मुलं सोडल्यानंतर आता टायमिंग बघणे गरजेचं आहे. किती मिनिटात तो मुलगा तिथं आलाय तो बघत नाहीत, कारण की इथं असा विषय आहे की आर्मीला की जेवढी मुलं येतील, आता परची म्हणजे आपल्याला माहिती आहे पहिला ट्रूप असतो. त्या पहिल्या ट्रूप समजा ही 150 मुलं सोडली, ह्या 150 मुलांतील 10 मुलांचा एक ट्रूप पुढे तयार झाला आणि या ट्रूपनं एक सोबतच ग्राउंड मारलं आणि सगळ्यात सोबत येऊन थांबली. म्हणजे तिथं पहिला परत दुसरा ट्रूप आला 15 मुलांचा. तर अशा प्रकारे आणि तिसरा ट्रूप म्हणजे हे 3 पर्च्या घेतल्या जातात. आता 3 पर्चीमध्ये विषय असा आहे की समजा 10 मुलं आलीत पहिल्या ट्रूपमध्ये, ह्या 10 मुलं पहिल्या ट्रूपमध्ये आलेत, त्यांचं टायमिंग पडलाय 5 मिनिट समजा 25 सेकंद पडला ह्या पहिल्या ट्रूपचा, किंवा 5 मिनिट 15 सेकंद पडलाय. अशा प्रकारे पहिल्या ट्रूपचा राऊंड पडतो आणि त्याला फर्स्ट पर्ची म्हणतात. आणि ही फर्स्ट पर्ची जर ते मुलं तिथं आली तर ह्या 10 मधली फक्त 4 ते 5 मुलं घेतली जातात मित्रांनो. ह्या 10 मधली फक्त 4 ते 5 म्हणजे आर्मीवाले आपले कशा प्रकारे फसवणूक करतात लक्षात घ्या की 5 मिनिट 30 सेकंद टाइम दिला असताना ह्यातली 10 मधली फक्त 4 ते 5 मुलं ती घेतात आणि बाकीचे आउट करतात. अशा प्रकारे विषय असा आहे. आणि परत त्यानंतर दुसरा ट्रूप येतो पाठीमागून, म्हणजे दुसरा ट्रूपचा गॅप पडला तर आता दुसऱ्या सेकंड पर्ची म्हणजे कळलं का, आता ह्या पहिल्या पर्चीमधले 5 ते 6 मुलं तिथली घेतली जातात. त्यानंतर दुसरा ट्रूप आला 15 मुलांचा, त्यातले देखील 6 ते 7 मुलं घेतली जातात ह्या दुसऱ्या ट्रूपमधली. तो आला विद्यार्थ्यांचा ट्रूप जो आहे तो 5 मिनिट 25 सेकंदात. आणि 5 मिनिट तिसरा ट्रूपला जर 5 मिनिट क्लोज झाला तर 6 एवढा टाइम गेला तरी पूर्णपणे राऊंड बाद केला जातो. म्हणजे अशा प्रकारे आर्मीवाली 150 मुलातील कमीत कमी मुलं 15 ते 20 मुलं फक्त घेतली जातात. फक्त 150 मुलातील 15 ते 20 मुलं ह्या भरतीच्या राऊंडमध्ये पहिल्या 100 मुलामध्ये घेतली जातात. अशा प्रकारे आर्मीवाले आपले कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत लक्षात घ्या. जेवढा टाइम दिला आहे त्या जेवढे विद्यार्थी, आमचं म्हणणं आहे काय की जेवढे विद्यार्थी आहेत 5 मिनिट 30 सेकंदात जेवढी मुलं येतील तेवढी घेतली पाहिजे ना. कारण की तुम्ही ह्याच्यात जर गाळत असाल तर अशा प्रकारे विद्यार्थ्याला अन्याय होतोय. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जेवढे हा टाइम दिलेला आहे 5 मिनिट 30 सेकंद, त्या 5 मिनिट 30 सेकंदात जेवढी मुलं येतील तेवढी मुलं तिथे घेतली पाहिजे. परत जे टाइम पुढे गेला तो राऊंड क्लोज केला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही करा जेणेकरून विद्यार्थी समाधान होतो. पण असा विषय आहे की पहिल्या राऊंडमध्ये 5 मिनिट 15 सेकंदात येऊन देखील मुलं घेतली जात नाहीत. म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना अन्याय होतोय. आणि हे झालेलं आहे की 15 तारखेला झालेला आहे, 16 तारखेला झालेला आहे, 17 तारखेला अशाच प्रकारे झालेला आहे. आता कोल्हापूरला देखील ग्राउंड चालू आहे. कोल्हापूर आरो जो आहे तो त्याच्यामध्ये कुठले जिल्हा, छत्रपती संभाजीनगर आहे, इतर प्रत्येक जिल्हा आहेत त्या जिल्ह्यावाईज प्रत्येकाला दिलेला आहे ग्राउंड निवडून ज्याला जे जवळ. आता आपण जर 500 किलोमीटर आमच्या सोलापूर जिल्ह्यापासून हे बेळगाव जे आहे 500 किलोमीटर अंतर आहे.
500 की एवढं अंतर पार करून जायचं भरतीसाठी, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तुम्ही व्हिडिओ जर बघितले असतील आर्मी भरतीचे, तर कशा प्रकारे टी आर्मीला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले. रेल्वे भरती, रेल्वेवर, रोडावर म्हणा, रेल्वे स्टेशनवर पूर्णपणे विद्यार्थी दिसत आहेत. ग्राउंडवर देखील विद्यार्थी म्हणजे मोठ्या प्रमाणात संख्या दिसत आहे. आणि ह्याच्यामधून 5 मिनिट 30 सेकंदात जर नसेल घेत तर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. त्यामुळे तुम्हाला एकच विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर तुम्हाला जर खरोखरच ग्राउंडमध्ये पडत असेल तर 5 मिनिट 15 सेकंदच्या आत जो आहे तो येण्याचा प्रयत्न करा, तेव्हा तुम्हाला तिथे घेतलं जाईल. अन्यथा उगाच जाऊन वेळ उपयोग नाही, कारण की ज्या विद्यार्थ्याचा टाइम जो आहे, आता ह्या भरतीला कुणी जावं कुणी नाही, आता प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे, प्रत्येकाला वाटतं जावं, काय असते भरती बघावी. पण तुम्हाला सांगत आहे की असा विषय आहे, ज्या विद्यार्थ्याला 5 मिनिट 30 सेकंद किंवा 31 सेकंद जर टाईम पडत असाल तर त्या विद्यार्थ्यांनी तिथं जाऊ नये. माझं एक असं म्हणत आहे की तिथं जाऊ नये. 5 मिनिट 31 सेकंद जर तुमचा टाईम पडत असेल तर तिथं जाऊ नका बाबांनो, कारण की उगाच वेळ वाया जातो, पैसे वाया जातात आणि मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होतो तिथं. ह्यामुळे तुम्हाला सांगते 5 मिनिट. आता आपल्या समोर दिसत आहे की पोलीस भरती दिसत आहे. आता ह्या टी एमध्ये लय भानगडी आहे, तुम्हाला लक्षात येणार नाही ती. तुम्ही जर गेला तर तुम्हाला एवढ्या टाईममध्ये जर येत असाल पहिल्या पर्चीत, आता बघा जी पहिली पर्ची आहे ती त्या विद्यार्थ्यांना विचारतो टाईम किती पडला, तो म्हणतो 5 मिनिट 10 सेकंद, 5 मिनिट 15 सेकंद, तेवढ्यामध्ये तो आलेला असतो. त्यामध्ये त्याला घेतलं, त्यातले बी 10 मुलं आले, त्यातले 4 मुलं घेतात. म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात लय भानगडी आहे, तर लक्षात घ्या. आणि ह्यामुळे तुम्हाला सांगते, आता आपल्या समोर दिसत आहे की महाराष्ट्र पोलीस भरती. आता ह्या विद्यार्थ्याचं जर एवढी ह्या विद्यार्थी असले जर विद्यार्थी ग्राउंडला पोलीस भरतीला आले तर 100% त्यांचं काम होणार, आउट ऑफ मार्क मिळणार 1600 मीटरसाठी. त्यामुळे त्यांनी पोलीस भरतीला जोर लावावा, हे माझं म्हणणं आहे. पण आता आपल्या पोलीस भरतीचा विषय आहे काय, तर 5 मिनिट 30 सेकंदाच्या तुम्ही कधी या, तुम्हाला घेतलं जातं. 5 मिनिट तुम्ही 6 मिनिट शेवट 7 मिनिट आहे मित्रांनो, 7 मिनिटात तुम्ही कधी तुम्ही घेतलं जातं, मार्क तुमचे कमी पडतात. पण ज्या विद्यार्थ्याला 5 ते 6 मिनिटापर्यंत ग्राउंड होतं त्यांनी पोलीस भरतीसाठी अत्यंत योग्य आहे. ज्यांनी 5 मिनिट 30 सेकंद किंवा 6 मिनिटाच्या आत ज्यांचं ग्राउंड होतं त्यांचा पोलीस भरतीला 100% सॅल्यूट आहे, कारण की 100%ची चांगले मार्क पडतात. त्यामुळे लक्षात घ्या. आता टी आर्मीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात भानगडी आहे, तुम्हाला ती सांगून देखील कळणार नाही कशा प्रकारे गर्दी आहे आणि कशा प्रकारे मुलांचं फसवणूक केली जाते. बाबा तिथं 5 मिनिट 30 सेकंद टाईम दिला आहे आणि तुम्ही तिथे घेताय किती मिनिटात, 5 मिनिट 10 सेकंदात, 5 मिनिट 15 सेकंद आलेले विद्यार्थी परत बाकीचं क्रस्टीला क्लोज करून टाकतात. प्रत्येकाने बघितलं असेल, अनुभव आलेला असेल, त्यामुळे वेगळं काय सांगण्यास याच्यात हे नाही, कारण की प्रत्येकाला माहिती आहे की बाबा कशा प्रकारे टी आर्मीच्या भरतीमध्ये हे आहे. आणि त्यानंतर परीक्षा आहे मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्या की आता पोलीस भरती समोर आहे. जे विद्यार्थी टी आर्मीला भरतीला आपल्या महाराष्ट्रातून गेले त्यांना महाराष्ट्र पोलीस भरतीला आणखीन एक मोठा चान्स आलेला आहे, तो म्हणजे पोलीस भरती. त्यांनी फॉर्म भरला नसेल तो फॉर्म भरून घ्या आणि भरती तयारी करायला लागा, कारण की आता ग्राउंडची जर तुमचं ऑलरेडी ग्राउंड परफेक्ट आहे, टी आर्मीमुळे बरेच विद्यार्थी ग्राउंडच्या तयारीत होते आणि तेच ग्राउंड आता चालू झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते की आता आर्मी पोलीस भरती देखील ग्राउंड जे आहे ते 2026 मध्ये चालूच होणार आहे. आता राहिले किती, नोव्हेंबर आणि डिसेंबर, 1 ते 2 महिन्यामध्ये ग्राउंड चालू होईल. आता फॉर्म भरायची मुदत 29 तारखेपर्यंत शेवट आहे. ती मुदत संपल्यानंतर आपल्याला कळून जाईल कशा प्रकारे ग्राउंडची तयारी करायची, काय करायची. तर या गोष्टी सगळ्या लक्षात आल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा कशा प्रकारे ग्राउंडमध्ये आहे आर्मी का पोलीस भरती सोपी आहे, कारण की आता सगळ्यात सोपी पर्याय तो पोलीस भरती आहे. त्यामुळे लक्षात घ्या. आणि अग्निवीर देखील भरतीचा चालू होणार, ते देखील कशा प्रकारे ग्राउंड ते जरा बरं आहे. पण टी एमध्ये मोठ्या प्रमाणात ही गर्दी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी विद्यार्थी घेतले जातात, एवढे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. म्हणजे 150 मुलापैकी 10 देखील मुलं तिथं व्यवस्थित घेतली जात नाहीत. लक्षात घ्या. ग्रनिंगमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात टायमिंग काढून देखील विद्यार्थ्यांच्या मनाशी खेळलं जातं. याच्या विरोधात कुठं आवाज उठवला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आणि कोणाकोणाला वाटतं की मी बोलतोय खरं आहे, कारण की प्रत्येकाने अनुभव घेतले असेल. किती विद्यार्थी गेले होते आणि त्यांनी कमेंट करा, सांगा तुमचा टायमिंग किती पडला, तुम्हाला घेतलं का नाही, किंवा तुमची कितला क्लोज केलं, गेटला का, हाईटमध्ये काढले जातात. मग बऱ्याच प्रकारे डॉक्युमेंटमध्ये विद्यार्थी काढले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात थंड सुटलेली आहे. रात्रभर तिथं जागून ग्राउंडवर राहावं लागतं आणि त्यानंतर तिथं ग्राउंड करून देखील अशा प्रकारे रात्री आर्मीची भरती कधी रात्री चालू होते, रात्री 12 ते सकाळी पहाटेपर्यंत भरती असते. ह्याच्या आधी सगळा कार्यक्रम क्लोज असतो रात्री 12 नंतर आणि पहाटेच्या आत अशा प्रकारे भरती चालू होते. आणि त्यानंतर ही भरती टी आर्मीची भरती आपल्यासमोर दिसत आहे. जेवढं सकाळी बघितलं तर 10 ते 12 मुलं त्याच्यामध्ये सिलेक्शन केलेले असतात. त्यानंतर मेडिकल असते, बऱ्याच प्रकारे आहेत. पण ज्यांना इच्छा आहे त्यांनी जा, कारण की आता पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची संधी आहे. तर मग तुम्हाला सांगता की जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नसाल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे पोलीस भरती संदर्भात, अग्निवीर भरती संदर्भात आज 17 तारखेचं ग्राउंड सांगितलं, उद्या 18, 19, 20 या पूर्णपणे ग्राउंडचे अपडेट बघण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.